नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. एक्झामविषयी सर्व माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाची जाहिरात ही आज नव्यानं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी या अगोदरही ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, परंतु राज्यस्तरावर एकत्रित पदे घेऊन नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करण्याची बाब ही राज्य उत्पादन शुल्काच्या विचारधारेने होती. त्यानुसार आज त्यांनी ही नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 5 पदासाठी भरती होणार आहे, ज्यामध्ये लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध होत आहे. स्क्रीनवर आपण पाहू शकता की कोणत्या पदासाठी किती जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात जास्त 568 पदे ही जवान राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाची आहे, ज्याची तुलना आपण महाराष्ट्र राज्य पोलीस या संवर्गाशी करू शकतो. त्याची आणि ह्याची पात्रता ही सेमच आहे. तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता याची माहिती आपण खाली घेऊयात. तर मित्रांनो, यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे, यामध्ये लघुलेखक या पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा, तसेच लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 किंवा इंग्लिश 40 यापैकी एक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक राहील. तसेच लघुटंकलेखक या पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा, तसेच लघुलेखनाचे 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 आणि इंग्रजी 30 यापैकी किमान एक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतरचं जे पुढचं पद आहे, जवान राज्य उत्पादन शुल्क, यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. म्हणजेच केवळ 10वी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल. त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, यासाठी 7वी उत्तीर्ण आवश्यक आहे व वाहन चालण्याचा परवाना किमान हलके 4 चाकी वाहन येणे आवश्यक आहे. त्यानंतर चपराशी या पदासाठी सुद्धा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यानंतर काही पदासाठी ही शारीरिक पात्रता लागू आहे. यामध्ये जवान राज्य उत्पादन शुल्क व जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गासाठी शारीरिक पात्रता लागू आहे. ही पदे सेम जी महाराष्ट्र शासनाची पोलीस भरतीतील पद आहे त्याशी समतुल्य आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी उंची ही 165 सेंटीमीटर विदाऊट चप्पल घालता म्हणजेच अनवाणी आणि महिलांसाठी किमान 160 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्यानंतर छाती ही न फुगविता 79 सेंटीमीटर, महिलासाठी छातीची अट लागू नाही आहे. त्यानंतर वजन पुरुषासाठी लागू नाही आहे, महिलासाठी किमान 50 ग्रॅम आवश्यक आहे. 50 किलोग्रॅम आवश्यक आहे. यानंतर जे परीक्षेचं स्वरूप आहे, हे जे आपण परीक्षा पाहत आहोत त्याच स्वरूपात होणार आहे. यामध्ये बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी इंग्रजी या विषयावर 30 प्रश्न असणार आहेत. असे 120 प्रश्न आणि 120 गुण असणार आहेत. तसेच 80 मार्क हे शारीरिक चाचणीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. असे 120 आणि 80 अशी 200 मार्काची ही परीक्षा असेल. चपराशीसाठी 50 गुणासाठी 4ही चॅप्टर असतील, अशी 200 गुणाची परीक्षा असेल. यासाठीचा सविस्तर अभ्यासक्रम हा त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. खाली आपण वेबसाईटची लिंक सांगणार आहोत, त्यातून आपण सर्वांनी पाहून घ्यावे. त्यानंतर यासाठी जे उपघटक देण्यात आलेले आहेत, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी इंग्रजी, यामध्ये जे सामान्य ज्ञान आहे यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तसेच नागरिकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी याचा समावेश आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही व्याकरणाचा समावेश आहे. आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे प्रश्न सोडू शकतो या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर परीक्षेचे टप्पे. राज्य उत्पादन शुल्क या परीक्षेसाठी सर्वप्रथम लेखी परीक्षा 120 गुणाची असेल. त्यानंतर शारीरिक चाचणी म्हणजेच मैदानी चाचणी 80 गुणाची असेल. एकूण 200 गुणाची परीक्षा असेल. जवानी वाहन चालक यासाठी 120 गुणाची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी ही 80 गुणाची असेल, अशी 200 मार्कासाठी. तसेच वाहन चालवण्याची सुद्धा चाचणी ही जवानी वाहन चालकसाठी द्यावी लागेल. त्यानंतर चपराशी या पदासाठी 200 गुणाची परीक्षा असेल. आणि लघुलेखक आणि लघुटंकलेखकसाठी 120 गुणाची लेखी परीक्षा आणि व्यवसाय कौशल्य चाचणी 80 गुणाची असेल, अशी 200 गुणाची ही परीक्षा असेल. त्यानंतर ज्या पदाला शारीरिक पात्रता लागू आहे त्यासाठी 1 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर महिला आणि पुरुषासाठी याला 30 किलोमीटर, 100 मीटर धावण्यासाठी 30 गुण, 100 मीटर धावण्यासाठी 30 गुण आणि गोळाफेक
साठी 20 गुण असे 80 गुणाची शारीरिक चाचणी असेल. 80 शारीरिक आणि 20 लेखी अशी 200 गुणाची परीक्षा असेल. तर यासाठी अर्ज करण्यासाठी stateexcisemaharashtra.gov.in ही वेबसाईट उपलब्ध आहे आणि ही परीक्षा TCS या या कंपनीमार्फत घेणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी TCSच्या याआधी परीक्षा दिलेल्या आहेत त्यासाठी त्यांना याचा फायदा होईल. अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज करण्यासाठी वेबसाईट चालू राहील आणि अर्जासाठी फीस भरण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर हाच कालावधी चालू राहील. यासाठीचं संकेतस्थळ stateexcisemaharashtra.gov.in हे आहे. त्यानंतर परीक्षा फीस लघु लेखक आणि लघु टंकलेखक यासाठी राखीव संवर्गासाठी 900 व राखीव संवर्गासाठी 810, जवान गट क साठी 735 राखीवला 660, जवान वाहन चालकला राखीवसाठी 800, राखीवसाठी 720, चपराशीसाठी राखीव 800 आणि राखीव प्रवर्गासाठी 720 लागू राहील. धन्यवाद मित्रांनो.